चेहऱ्यावर अचानक पडलेल्या थंड पाण्याच्या फटक्याने आदिती अक्षरशः डचकून उठली. काही क्षण तिला समजलंच नाही की नेमकं काय झालं. ती इतकी गाढ झोपेत होती की डोळे उघडल्यानंतरही ती अजून अजून अर्धवट स्वप्नातच असल्यासारखी वाटत होती. कालचा संपूर्ण दिवस, लग्नाचा गोंधळ, सतत मानसिक तणाव, नव्या घरात येण्याची भीती, सगळ्यांमुळेच ती रात्रभर कधी झोपली हे तिलाच कळलं नव्हतं. आज सकाळी अचानक असं जागं केल्यामुळे तिच्या छातीत धडधड वाढली. तिने घाबरतच डोळे उघडले आणि समोरचं दृश्य पाहून तिचा जीव घाबरला. समोर अविनाश उभा होता. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. डोळे लालबुन दिसत होते. तो तिच्याकडे सरळ बघतही नव्हता. चेहरा दुसऱ्या बाजूला करून मोठमोठ्याने श्वास घेत होता. जणू मनात खूप राग दाबून ठेवला होता. त्याच्या त्या अवताराने आदितीच्या अंगात सरसर काटा उभा राहिला. या घरात राहायचं असेल तर काम करावं लागेल. इथे तुझे नोकर नाहीत सगळं आयतं द्यायला. आणि हे तुझ्या बापाचं घर नाही. त्याचा आवाज कठोर होता. प्रत्येक शब्द जणू टोचत होता. एवढं बोलून तो तडक मागे वळला आणि खोलीतून बाहेर निघून गेला. दार हलकं आवाज करत बंद झालं आणि खोलीत पुन्हा शांतता पसरली. अदिती काही क्षण तशीच बसून राहिली. डोळ्यात नकळत पाणी आलं. कालपर्यंत तिच्या आईच्या घरात होती. सकाळी आई प्रेमाने उठवायची, केसांवरून हात फिरवत उठ ग बाळा असं म्हणायची. आणि आज लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तिच्या नवऱ्याने तिच्या चेहऱ्यावर थंड पाणी फेकून उठवलं. तिचा घसा दाटून आला. तिने आजूबाजूला पाहिलं. खोली साधी होती. एका बाजूला लोखंडी कपाट, जुनं लाकडी बेड, कोपऱ्यात ठेवलेली पितळी घागर, भिंतीवर लटकलेला देवाचा फोटो. खिडकीतून सगळं ऊन आत येत होतं. पण त्या उजेडातही तिच्या मनात अंधारच वाटत होता. तिने खाली पाहिलं. तिचे कपडे अजूनही ओले झाले होते. तिला रडायला येत होतं, पण ती स्वतःला आवरत होती. कारण आता हे तिचं घर होतं असं सगळे म्हणत होते. पण हे घर अजूनही तिला परकच वाटत होतं. ती हळूहळू उठली. कपाटाजवळ ठेवलेली बॅग उघडली. आईने घाईत भरून दिलेले कपडे दिसले. कपड्यांमध्ये आईने ठेवलेला छोटासा रुमाल दिसताच तिच्या डोळ्यांत पुन्हा पाणी आलं. तिला कालची रात्र आठवली. कालपर्यंत तिचं आयुष्य वेगळंच होतं. 12वीची परीक्षा नुकतीच संपली होती. पुढे कॉलेजचं काय, मैत्रिणींसोबत कुठे फिरायला जायचं, हेच तिच्या डोक्यात चालू होतं. लग्नाचा विचारही तिने केला नव्हता. पण अचानक एका रात्रीने तिचं संपूर्ण आयुष्य बदललं. तिने पटकन डोळे पुसले आणि आवरायला सुरुवात केली. काही वेळाने ती बाहेर आली. घरात सकाळची लगबग सुरू होती. अंगणात गायी बांधल्या होत्या. गोठ्यात येणारा वास, स्वयंपाकघरातून येणारा फोडणीचा सुगंध, घरासमोर झाडांवर बसलेल्या पक्ष्यांचा आवाज, हे सगळं नवीन होतं. स्वयंपाकघरात आशाताई काम करत होत्या. कपाळावर घाम होता, पण चेहऱ्यावर माया होती. अरे बाळा, उठलीस का? नीट झोप लागली ना? त्यांच्या आवाजात एवढं प्रेम होतं की आदितीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. पण तिने ते लपवलं. हो, ती हलक्या आवाजात म्हणाली. आशाताईंनी तिला जवळ बसवलं. चहा घे आणि घाबरू नकोस. नवीन घर आहे म्हणून थोडं वेगळं वाटेल सुरुवातीला. आदिती फक्त शांतपणे मान हलवत होती. तिच्या मनात मात्र सतत एकच प्रश्न फिरत होता. अविनाश एवढा रागात का आहे? काही वेळ त्या दोघी गप्पा मारत बसल्या. आशाताई पोळ्या लाटत होत्या आणि मध्ये मध्ये तिच्याशी बोलत होत्या. काय खायला आवडतं? अभ्यास कसा झाला? पुढे शिकायचं होतं का? अशा छोट्या छोट्या गोष्टी विचारत होत्या. इतक्यात घराबाहेरून पावलांचा आवाज आला. अविनाश आत आला. अंगावर माती लागली होती. बहुतेक शेतातून जाऊन आला असावा. त्याने घरात येताच एक नजर आदितीकडे टाकली आणि लगेच दुसरीकडे पाहिलं. आई, तू अजूनही काम करते आहेस का? तो रागाने म्हणाला. शेतात पण तूच राबायचं आणि घरातही तूच. मग अचानक त्याचा आवाज आणखी कठोर झाला. घरात आणखी एक व्यक्ती रिकामी बसली आहे ना? माझ्याकडे इतका फालतू पैसा नाही कुणाला आयतं खाऊ घालायला. तो जरी आईकडे बघून बोलत होता तरी शब्द कोणासाठी होते ते आदितीला लगेच समजलं. तिचा चेहरा उतरला. आशाताईंनी लगेच त्याला रागाने पाहिलं. काय बोलतोयस सकाळी सकाळी? पण तो काहीही न बोलता पुन्हा बाहेर निघून गेला. आदितीने खाली मान घातली. डोळ्यांतलं पाणी तिने कसंबसं थांबवलं. एकतर तिचं लग्न तिच्या इच्छेविरुद्ध झालं होतं. त्यात ज्या माणसासोबत झालं तो तिच्याशी नीट बोलतही नव्हता. ना तिच्याकडे प्रेमाने बघतही होता, ना तिची विचारपूस करत होता. जितका बोलला होता तितका फक्त रागाने. तिला आईची खूप आठवण येत होती. पण आता आई तिच्या जवळ नव्हती आणि आता कदाचित ती कधीच आधीसारखी जवळ असणारही नव्हती. ती विचारात हरवून बसली. पण तिच्या मनात एकच प्रश्न वारंवार येत होता. अविनाश एवढा रागात का आहे? आणि तिचं लग्न एवढ्या घाईत का लावून देण्यात आलं आहे? दुपारपर्यंत आदिती घरातच बसून होती. आशाताई काम करत होत्या आणि मध्ये मध्ये तिच्याशी प्रेमाने बोलत होत्या. पण आदितीच्या मनात मात्र सतत सकाळचा प्रसंग फिरत होता. अविनाशचा रागीट चेहरा, त्याचा कठोर आवाज आणि त्याने बोललेले शब्द तिच्या मनाला तिला काहीच समजत नव्हतं. तिने नेमकं काय चुकवलं होतं की फक्त
तिचं इथे येणं कुणालाच नको होतं. आशाताईंनी स्वयंपाक आटोपला आणि तिच्यासमोर चहाचा कप ठेवला. "घे बाळा, थोडा चहा पिऊन घे." ती शांतपणे कप हातात घेत बसली. तुला काही काम करायचं असेल तर हळूहळू शिक, घाई करू नकोस, नवीन घर आहे." आशाताई प्रेमाने म्हणाल्या. त्यांच्या त्या बोलण्याने तिला थोडा आधार वाटला. इतक्यात घराच्या अंगणातून मोटरसायकलचा आवाज आला. अविनाश पुन्हा घरी आला होता. तो आत आला, हात धुतले, पाण्याने चेहरा धुतला आणि एक शब्द न बोलता खुर्चीवर बसला. आशाताईंनी त्यांच्यासमोर पाणी ठेवले. "जेवण वाढू का?" वाढा. त्याचा आवाज अजूनही तुटत होता. आशाताईंनी जेवण वाढायला लागल्या. आधी ती तिथेच खाली बसली होती. अचानक अविनाशची नजर तिच्यावर गेली. "काम शिकायला लागलं का?" तो कोरड्या आवाजात म्हणाला. ती काही बोलण्या इतक्यात आशाताईंमध्ये पडल्या. अरे, पहिलाच दिवस आहे तिचा. "थोडं सावरू दे." "सावरू दे म्हणजे काय? इथे कुणाला आयुष्यभर बसून खायला घालायचं नाही मला." हे बोलून तो पुन्हा जेवायला लागला. अदितीचा घास घशात अडकला. ती शांतपणे उठली आणि बाजूला गेली. डोळ्यांतलं पाणी आता लपवणं कठीण झालं होतं. तिला स्वतःवरच राग येत होता. ती एवढी वाईट आहे का? कुणा कुणाला नकोशी आहे का? आशाताईंनी तिच्याकडे पाहिलं. "मनाला लावून घेऊ नको बाळा. तो थोडा तापट आहे, पण मनाचा वाईट नाही." हे ऐकून तिला थोडं आश्चर्य वाटलं. हा माणूस मनाचा चांगला, ज्याने सकाळपासून तिच्याशी नीट बोललाही नव्हतं. दुपारनंतर आशाताई थोड्या वेळासाठी बाहेर गेल्या होत्या. घरात आता फक्त अदिती आणि अविनाश होते. अदिती खोलीत शांत बसली होती. तेवढ्यात दाराजवळ पावलांचा आवाज आला. तिने वर पाहिलं. अविनाश उभा होता. तिला वाटलं पुन्हा काहीतरी रागाने बोलेल, पण तो काही क्षण तसाच उभा राहिला. कुठलं काम? घरचं, शेतातही जावं लागेल. कधी कधी ती काही क्षण शांत राहिली. "ठीक आहे," ती हलक्या आवाजात म्हणाली. तो लगेच मागे वळला आणि हो, तो थांबला. "इथे शहरासारखं चालत नाही." हे बोलून तो निघून गेला. ती काही क्षण तशीच बसून राहिली. त्याच्या प्रत्येक बोलण्यात राग का होता? तिनं त्याचं काय बिघडलं होतं? संध्याकाळ झाली. आकाशात सूर्य मावळत होता. अंगणात थंड हवा सुरू झाली होती. आशाताई गाईंचं दूध काढत होत्या. अदिती त्यांना मदत करत होती. तिला काहीच नीट येत नव्हतं, पण त्या शांतपणे शिकवत होत्या. इतक्यात घराच्या बाहेरून आवाज आला. "अविनाश कुठं आहे?" एक माणूस दारात उभा होता. अविनाश बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. "काय झालं?" "बँकेचे लोक आले होते मिलवर." हे ऐकताच आशाताईंच्या हातातलं भांडं थरथरलं. "काय झाले?" म्हणाले. "हप्ता नाही भरला तर कारवाई करणार," म्हणाले. क्षणात घरात शांतता पसरली. अदितीला काहीच समजत नव्हतं, पण तिने पहिल्यांदाच अविनाशच्या चेहऱ्यावर भीती पाहिली. राग नाही, भीती. तो काही शब्द न बोलता तडक बाहेर निघून गेला. आशाताईंच्या डोळ्यात पाणी आलं. "देवा, आता काय करायचं?" अदिती हळू आवाजात म्हणाली. "आई, काय झालंय?" आशाताईंनी दीर्घ श्वास घेत, "काही गोष्टी वेळ आली की कळतात बाळा." हे ऐकून अदितीच्या मनात एकच प्रश्न आणखी मोठा झाला. मनातला प्रश्न आणखी मोठा झाला. नेमकं काय चाललं होतं या घरात? आणि तिचं लग्न एवढ्या घाईत का झालं होतं? त्या रात्री घरात कुणीच फारसं बोललं नाही. अविनाश उशिरापर्यंत घरी आला नाही. आशाताई अधूनमधून दाराकडे बघत होत्या. त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. अदितीला काही समजत नव्हतं, पण घरात काहीतरी मोठी अडचण आहे हे तिला जाणवत होतं. रात्री जवळपास 10 वाजता अंगणात मोटरसायकलचा आवाज आला. अविनाश आला होता. तो आत आला आणि त्याच्या चेहरा खूप थकलेला दिसत होता. डोळे लाल झाले होते. कपड्यांवर धूळ होती. तो काही न बोलता थेट हातपाय धुवून आला. "जेवण वाढू का?" आशाताईंनी विचारलं. तो शांतपणे बसला. जेवताना घरात एकदम शांतता होती. आदितीने हळूच त्याच्याकडे पाहिलं. तो मान खाली घालून जेवत होता. सकाळपासून सतत रागात दिसणारा माणूस आज थोडा तुटलेला वाटत होता. जेवण झाल्यावर तो उठणार इतक्यात आशाताई अचानक म्हणाल्या, "किती दिवस असं चालणार आहे रे?" तो थांबला. "काय करू मग?" त्याचा आवाज थकलेला होता. "कर्ज वाढत चाललंय, मिलमध्ये फायदा नाही, शेतात खर्च जास्त. आता घर पण चालवायचं आहे." हे ऐकताच अदितीच्या कानातलं सगळं जणू स्पष्ट व्हायला लागलं होतं. "म्हणजे हे सगळं पैशाचं आहे?" अविनाश अचानक म्हणाला. "मी प्रयत्न करतोय ना. किती करशील एकटा?" आशाताईंच्या आवाजात वेदना होत्या. घर, शेती, मिल, कर्ज, दारू पिऊन पडलेला बाप सगळं एकट्याने किती सांभाळणार? पहिल्यांदाच आदितीने त्याच्या वडिलांकडे लक्ष दिलं. घराच्या बाहेर खोलीत एक माणूस झोपलेला होता. बाजूला दारूची बाटली पडली होती. तो बहुतेक त्यांचे बाबा असावेत. अदिती शांत झाली. आता थोडं थोडं तिला समजू लागलं होतं. हा माणूस एवढा रागात का आहे? सगळ्याचा भार एकट्यावर असेल तर माणूस थकतोच, पण तरी तिच्यावर राग का? आशाताईंनी हळू आवाजात विचारलं. "अदितीला एवढं झिरकारतोयस का?" क्षणात शांतता पसरली. अविनाश काही क्षण गप्प राहिला. मग अचानक उठला. "मला झोपायचं आहे." तो एवढा बोलून खोलीत निघून गेला. आशाताईंनी खोल श्वास घेतला. मनाचा वाईट नाही ग तो, पण परिस्थितीने खूप बदललाय. आधी ती काही बोलली नाही. रात्री ती खोलीत आली. अविनाश आधीच बेडच्या एका टोकाला झोपला होता. तिच्याकडे पाठ करून खोलीत फक्त पंख्याचा आवाज येत होता. ती हळूच दुसऱ्या बाजूला जाऊन झोपली, पण तिला झोप येत नव्हती. आईची आठवण येत होती. तिचं जुनं घर आठवत होतं आणि तिथला एकच प्रश्न, अविनाशला तिचा एवढा राग का आहे? रात्रीमध्ये तिला
तहान लागली म्हणून ती उठली. खोलीबाहेर पाणी प्यायला जात असताना तिला अंगणातून आवाज ऐकू आला. ती थांबली. अविनाश बाहेर बसला होता आणि आशाताई त्यांच्यासमोर. आई, मला हे लग्न करायचं नव्हतं. हे ऐकताच अदितीचा श्वास अडकला. पण तू हो म्हणालास ना? आशाताई शांतपणे म्हणाल्या. माझ्याकडे पर्याय होता का? त्याचा आवाज तुटत होता. भाऊसाहेबांनी मदत केली नसती तर मिल बंद पडली असती. हे ऐकताच अदितीच्या पायाखालची जमीन सरकली. म्हणजेच तिच्या बापाचं यात संबंध होता. अविनाश पुढे म्हणाला, मदत केली पण त्या बदल्यात लग्न लावलं. त्याला वाटतंय उपकार केलेत माझ्या. हे ऐकताच अदितीच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजेच त्याला हे लग्न नको होतं आणि कदाचित तिलाही. पण दोघांनाही विचारलं गेलं नव्हतं. आशाताईंनी हळू आवाजात म्हटलं, अदितीची काय चूक आहे यात? तो काही क्षण शांत राहिला. माहितीये, पण तिच्याकडे पाहिलं की मला माझी मजबुरी आठवते. हे शब्द ऐकताच अदितीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती हळूच परत खोलीत आली आणि पहिल्यांदाच तिला अविनाशचा राग थोडा समजू लागला. त्या रात्री अदितीला अजिबात झोप लागली नाही. डोळे मिटले तरी कानात सतत अविनाशचे शब्द घुमत होते. तिच्याकडे पाहिलं की मला माझी मजबुरी आठवते. हे ऐकून तिच्या मनात काहीतरी तुटल्यासारखं झालं होतं. तिला रागही येत होता, वाईटही वाटत होतं. पण तिलाही कुणी विचारलं नव्हतं. आयुष्य अचानक बदललं. ती बराच वेळ शांतपणे छताकडे पडून राहिली. खोलीच्या दुसऱ्या टोकाला अविनाश झोपला होता. पण त्यालाही बहुतेक झोप लागत नव्हती. तो सारखा कूच बदलत होता. सकाळी पुन्हा ती लवकर उठली. यावेळी कोणी पाणी फेकलं नव्हतं. ती स्वतःहून उठली होती. कारण कालचं पुन्हा ऐकायचं नव्हतं. तिने पटकन आवरलं आणि स्वयंपाकघरात गेली. आशाताई आधीच उठल्या होत्या. अगं, एवढ्या लवकर? आश्चर्याने म्हणाल्या. मी मदत करते. आदिती हलक्या आवाजात म्हणाली. आशाताईंना थोडं बरं वाटलं. चल मग, पोळ्या शिकवते तुला. आदिती पहिल्यांदाच कामाला हात लावला. पीठ मळण तिला नीट जमत नव्हतं. पोळी गोल येत नव्हती. कधी जाड तर कधी पातळ होती. पण आशाताई हसत हसत शिकवत होत्या. पहिल्यांदाच घरात तिला थोडं बरं वाटायला लागलं. इतक्यात अविनाश आत आला. तो काही क्षण जागेवर थांबला. आदिती पोळ्या लाटत होती. त्याला बहुतेक हे अपेक्षित नव्हतं. तो शांतपणे पाणी प्यायला. आशाताईंनी मुद्दाम हसत म्हटलं, बघ तुझी बायको काम शिकते. अविनाशने काही उत्तर दिलं नाही. पण पहिल्यांदाच त्याने तिच्याकडे नीट पाहिलं. आदितीने नजर खाली घातली. थोड्या वेळाने तो शेतात जायला निघाला. आई, मी निघतो. डबा घेऊन जा. आशाताईंनी आवाज दिला. तो डबा घ्यायला आला आणि नकळत त्याची नजर पोळ्यांवर गेली. या पोळ्या या कोणी केल्या? त्याने विचारलं. अदिती घाबरली. मी. तो काही क्षण शांत राहिला. मग फक्त एवढंच म्हणाला, ठीक आहेत. एवढं बोलून तो बाहेर निघून गेला. पण त्या 2 शब्दांनी आदितीला विचित्र वाटलं. तो पहिल्यांदाच तिच्यावर न रागवता बोलला होता. दिवसभर ती आशाताईंसोबत काम करत होती. अंगण झाडणं, भाजी चिरणं, गाईला चारा टाकणं, नवीन सगळं काम. दमायला होत होतं, पण मन दुसरीकडे लागत होतं. दुपारी काम आटोपल्यावर दोघी बसल्या होत्या. तेव्हा आदितीने हळू आवाजात विचारलं, आई, माझं लग्न एवढ्या घाईत का झालं? आशाताई अचानक शांत झाल्या. त्यांच्या हातातला कप थांबला. काही गोष्टी वेळ आली की समजतात बाळा, पण मला समजून घ्यायचं आहे. त्या काही क्षण गप्प राहिल्या. मग म्हणाल्या, अविनाशची परिस्थिती चांगली नाहीये. कर्ज खूप आहे. मिल तोट्यात आहे. तुझे बाबा मदतीला आले. आदिती शांत झाली. मदत? कशाची मदत? आशाताईंनी नजर चुकवली. त्यांनी काही पैसे दिले आणि मग त्या नात्याचा विषय काढला. हे ऐकताच आदितीच्या मनात काल रात्रीचं बोलणं आठवलं. म्हणजे खरंच हे लग्न काहीतरी व्यवहारासारखं झालं होतं. तिचा घसा दाटला. इतक्यात बाहेरून जोरात आवाज आला. आशाताई, अविनाश कुठे आहे? एक माणूस धावतच घरात आला होता. त्याचा चेहरा घाबरलेला होता. काय झालं? आशाताई घाबरत म्हणाल्या. शेतात भांडण झालंय. हे ऐकताच दोघींचा जीव घाबरला. कोणाशी? बँकेच्या माणसांशी. अविनाश खूप रागात आहे. आशाताईंच्या हातातून कप जवळ निसटायचा बाकी राहिला. काय? त्यांचा आवाज थरथरला. त्या माणसाने घाईघाईने सांगितले, बँकेचे 2 माणसं शेतावर आली होती. हप्त्याचे पैसे भरले नाहीत म्हणून मिल सील करण्याबद्दल बोलत होते. अविनाशचा राग अनावर झाला. गावातले काही लोक मध्ये पडलेत. पण वातावरण अजून गरम आहे. हे ऐकताच आशाताई लगेच उठल्या. चल बाळा, त्या आदितीला म्हणाल्या. आदिती काही क्षण घाबरून उभी राहिली. तिला शेत कुठे आहे हेही माहीत नव्हतं. पण आशाताई इतक्यात घाबरलेल्या पाहून ती त्यांच्या मागे निघाली. गावाच्या कडेला शेत होतं. रस्त्यावर आशाताईंच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. देवा, याला थोडी तरी अक्कल दे. त्या स्वतःशीच पुटपुटत होत्या. काही वेळाने त्या शेताजवळ पोहोचल्या. आदितीचं हृदय धडधडायला लागलं. जवळ गेल्यावर तिने पाहिलं. अविनाश रागाने उभा होता. शर्ट मातीने भरलेला होता. कपाळावर घाम होता. समोर 2 माणसं उभी होती. त्यांच्या हातात काही कागद होते. आम्ही आमचं काम करतोय, एक माणूस कठोर आवाजात म्हणत होता. हप्ता भरला नाही तर कारवाई होणारच. कारवाई? अविनाशचा आवाज मोठा झाला. 2 महिने थांबा म्हटलं ना, पीक हातात येऊ द्या. आम्हाला नियम पाळायचे आहेत. दुसरा म्हणाला. इतक्यात आशाताई मध्ये पडल्या. अहो, थोडा वेळ द्या. मुलगा खूप मेहनत करतोय. पण माणसं काही ऐकायला तयार नव्हती. एकाने कागद पुढे करत म्हटलं,
ही शेवटची नोटीस समजा, नाहीतर मिलवर ताबा घ्यायला लागेल. हे ऐकताच अविनाशचा संयम तुटला. त्याने कागद त्याच्या हातातून हिसकावून घेतले. तुम्हाला फक्त पैसे दिसतात, माणसाची परिस्थिती दिसत नाही. गर्दीत कुजबूज सुरू झाली. अदिती थोडी मागे उभी सगळं बघत होती. पहिल्यांदाच तिने अविनाशला जवळून पाहिलं होतं. तो फक्त रागीट नव्हता, तो थकलेला होता, एकटा झगडणारा होता. घर, शेती, मिल, कर्ज, सगळ्याचा भार त्याच्यावर होता. इतक्यात त्याची नजर अचानक अदितीवर गेली. ती तिथे उभी आहे हे पाहून तो क्षणभर थांबला. तू इथे कशाला आलीस? त्याचा आवाज पुन्हा कठोर झाला. आशाताई लगेच म्हणाल्या, मी आणलं तिला. तो काही बोलला नाही, फक्त रागाने दुसरीकडे बघू लागला. काही वेळाने बँकेचे लोक निघून गेले. गर्दीही हळूहळू कमी झाली. आशाताई शेताच्या बांधावर बसल्या. अविनाश मात्र तसाच उभा होता, रागाने आणि हताशपणे. आदिती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली, मग हळूच जवळ गेली. पाणी, ती हलक्या आवाजात म्हणाली. तिने बॉटल पुढे केली. तो काही क्षण तिच्याकडे बघत राहिला. बहुतेक त्याला अशी अपेक्षा नव्हती. मग शांतपणे बाटली घेतली. धन्यवाद. हे शब्द इतक्या हलक्या आवाजात होते की तिलाच विश्वास बसला नाही. पहिल्यांदाच तिने त्याच्याशी नीट बोललं होतं. पण पुढच्याच क्षणी तो पुन्हा कठोर झाला. घरात जाऊन आराम कर, हे सगळं तुझ्यासाठी नवीन आहे. ती काही बोलली नाही, पण त्याच्या आवाजातला राग आधीसारखा टोचणारा नव्हता. जणू काळजी लपवलेली होती. दुपारचं ऊन वाढत चाललं होतं. शेतातल्या मातीचा वास हवेत पसरला होता. आशाताई बांधावर बसल्या होत्या आणि चेहऱ्यावर अजूनही काळजी दिसत होती. अविनाश मात्र शेताच्या मधोमध उभा राहून काहीतरी विचार करत होता. अदिती थोडी दूर उभी त्याच्याकडे बघत होती. आज पहिल्यांदाच तिला तो फक्त रागीट माणूस वाटत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता, काहीतरी हरवलेपणा होतं. जणू खूप लहान वयात खूप मोठ्या जबाबदाऱ्या अंगावर आल्या होत्या. चल बाळा, घरी जाऊ, आशाताई उठत म्हणाल्या. अदिती शांतपणे त्यांच्या मागे चालू लागली. मागे वळून तिने एकदा अविनाशकडे पाहिलं. तो अजूनही तिथेच उभा होता. घरी आल्यावर आशाताईंनी जेवण वाढलं, पण घरात पुन्हा शांतता होती. संध्याकाळ झाली तरी अविनाश घरी आला नाही. अंधार पडायला लागला. आशाताई पुन्हा दाराकडे बघत होत्या. तो उशीर करतो का नेहमी? अदितीने हळू आवाजात विचारलं. नाही ग, त्या काळजीने म्हणाल्या. अविनाश घरी आला. तू जेवलास का? आशाताईंनी विचारलं. नाही, तो थोडक्यात म्हणाला. आशाताईंनी पटकन ताट आदितीने पटकन ताट वाढायला घेतलं. तिला स्वतःलाच कळलं नाही ती हे काय करते, पण सकाळपासून जे काही पाहिलं होतं त्यानंतर तिच्या मनात त्याच्याबद्दल थोडा राग कमी झाला होता. ती ताट घेऊन त्याच्यासमोर ठेवायला गेली. क्षणभर दोघांची नजरानजर झाली. तो काहीच बोलला नाही, फक्त शांतपणे जेवायला लागला. थोड्या वेळाने अचानक तो म्हणाला, पोळ्या तू केल्या का? ती दचकली. हो. थोड्या वेळ शांतता. मग तो हलक्या आवाजात म्हणाला, वाईट नव्हत्या. तिच्या चेहऱ्यावर नकळत हलकंसं हसू आलं. हा पहिलाच क्षण होता तो जिथे त्याने तिच्या कामाबद्दल काही चांगलं बोललं होतं. जेवण झाल्यावर तो उठला आणि अचानक म्हणाला, उद्या सकाळी शेतावर येशील का? ती आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. मी? हो. आईला एकटीला जमत नाही सगळं. ती काही क्षण शांत राहिली. ठीक आहे, ती हलक्या आवाजात म्हणाली. तो काही न बोलता घराबाहेर निघून गेला. रात्री झोपताना आदितीच्या मनात वेगळेच विचार सुरू होते. हा तोच माणूस आहे का जो काल तिच्या चेहऱ्यावर पाणी फेकून उठवत होता आणि आज तिला शेतावर येणार का विचारत होता? तिच्या मनातलं अंतर थोडंसं कमी व्हायला लागलं होतं. पण एक प्रश्न तिला अजूनही होता. तिचं लग्न एवढ्या घाईत का झालं आणि अविनाश तिच्यावर एवढा राग का काढत होता? त्याचं खरं कारण अजूनही तिला समजलं नव्हतं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी शेतावर गेल्यावर तिला काहीतरी असं ऐकायला मिळणार होतं ज्यामुळे तिच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आदिती खूप लवकर उठली. अजून अंधार पूर्ण गेला नव्हता. अंगणात हलकासा गारवा होता. पक्ष्यांचा आवाज सुरू झाले होते. घरात सगळीकडे शांतता होती. काल पहिल्यांदाच अविनाशने तिला शेतावर येणार का असं विचारलं होतं. तो रागाने नाही, साधारणपणे बोलला होता. ही छोटी गोष्ट होती, पण तिच्या मनात सतत फिरत होती. तिने पटकन आवरलं. आशाताई आधीच उठल्या होत्या. अगं, एवढ्या लवकर? त्या हसत म्हणाल्या. आज शेतावर जायचं ना? अदिती हलक्या आवाजात म्हणाली. आशाताईंनी तिच्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान दिसलं. अविनाश बाहेर मोटरसायकल जवळ उभा होता. त्याने फक्त एकदा तिच्याकडे पाहिलं. उशीर करू नको, एवढंच म्हणाला. काही वेळाने दोघे शेतावर पोहोचले. सकाळी थंड हवा. आशाताईंनी तिला छोट्या गोष्टी शिकायला सुरुवात केली. कुठे पाणी सोडायचं, कुठे गवत काढायचं, काय काळजी घ्यायची. तिला दमायला होत होतं, पण ती शांतपणे करत होती. दूरवर अविनाश कोणाशी तरी फोनवर बोलत होता. त्याचा चेहरा पुन्हा तणावात दिसत होता. थोड्या वेळाने तो एका बाजूला जाऊन बसला. पहिल्यांदाच तो खूप थकलेला दिसत होता. अदितीने काही क्षण विचार केला आणि हळूच त्याच्या जवळ गेली. पाणी घ्या, ती हलक्या आवाजात म्हणाली. तो वर पाहून लागला.
काही क्षण तो तिच्याकडे बघतच राहिला, मग बाटली घेत अदिती काही क्षण तशीच उभी राहिली. मग अचानक तिच्या तोंडून शब्द निघाला, तुम्ही एवढे रागात का असा माझ्यावर? हे ऐकताच तो शांत झाला. त्याने नजर दुसरीकडे वळवली. तुला खरंच जाणून घ्यायचं आहे का? ती शांतपणे मान हलवली. तो काही क्षण काही बोलणार नाही. मग दीर्घ श्वास घेत म्हणाला, कारण मला हे लग्न करायचं नव्हतं. हे शब्द ऐकताच तिच्या छातीत काहीतरी दुखल्यासारखं वाटलं. पण तो पुढे आला, तुझी काही चूक नाही. मी फक्त परिस्थितीवर रागवलं होतो. तिने खाली मान घातली. मग माझ्याशी असं का वागलात? कारण तो थांबला. तुला पाहिलं की माझी मजबुरी आठवायची. हे शब्द ऐकताच ती आधी ऐकली होती, पण आज तो समोर बसून सांगत होता मजबुरी. ती हलक्या आवाजात म्हणाली. त्याने कडवट हसू आणलं. मिल बंद पडायच्या मार्गावर आहे. बँकेचं कर्ज आहे. घरची जबाबदारी आहे. बाबा काही काम करत नाही. आई दिवस रात्र आपते. तो थोडा थांबला. मग तुझे बाबा मदतीला आले? आदितीचं हृदय धडधडायला लागलं. म्हणजे त्यांनी मदत केली, मग बदल्यात लग्न ठरलं. क्षणात सगळं शांत झालं. तिच्या लग्नात आधीपासून असलेला संशय आता आणखी गडद झाला. म्हणजे खरं हे लग्न अचानक झालं नाही होतं, त्यामागे काहीतरी होतं. ती काही बोलणार इतक्यात शेतातल्या दुसऱ्या बाजूने आवाज आला. अविनाश! एक माणूस धावतच आला होता. मिलवर लोक आलेत. कुठले लोक? तुझ्या सासऱ्यांसोबत. हे ऐकताच आदिती दचकली. बाबा! अविनाशचा चेहरा पुन्हा कठोर झाला. आणि पहिल्यांदाच अदितीला वाटलं आज काहीतरी मोठं समोर येणार आहे. अविनाश काही क्षण जागच्या जागी थांबला. चेहऱ्यावरचा रंग बदलला. त्याच्या डोळ्यांत पुन्हा तोच जुना ताण दिसायला लागला. मिलवर कोण आलेत? तो गंभीर आवाजात म्हणाला. गावाबाहेरचे 2 माणसं आहेत आणि तुझे सासरे पण आहेत. खूप वेळापासून थांबलेत. हे ऐकताच आशाताईही घाबरल्या. या वेळेला कशासाठी आले असतील? अविनाश काही बोलला नाही. तो तडक मोटरसायकलकडे गेला. आई तू आणि अदिती घरी जा. चा आवाज पुन्हा कठोर झाला होता. मी पण येतो, अदिती नकळत म्हणाली. त्याने माझ्याकडे पाहिलं. नको, हे सगळं तुझ्यासाठी नाही. पहिल्यांदाच त्याच्या आवाजात काळजी वाटत होती. अदितीचं मन शांत बसायला तयार नव्हतं. माझे बाबा आहेत ना तिथे? मी हळू आवाजात म्हणाली. काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, ठीक आहे, पण काही बोलायचं नाही. काही वेळेत तिघे मिलवर पोहोचले. मग मिल गावाच्या कडेला होती. मोठं जुनं शेड, बाजूला तेलाचे डबे. काहीतरी वेगळंच होतं. बाहेर 2 चार चाक्या उभ्या होत्या. भाऊसाहेब बाहेर उभे होते. त्यांच्यासोबत 2 अनोळखी माणसं. अदितीला पाहताच त्यांच्या बाबांच्या चेहऱ्यावर जबरदस्ती हसू आलं. अविनाशने सरळ विचारलं, काय काम आहे? भाऊसाहेब थोडे शांतपणे म्हणाले, बस बोलायचं होतं. कशाबद्दल? मिलबद्दल. अविनाशचा चेहरा पुन्हा कठोर झाला. म्हणजे तुझ्यावर खूप कर्ज आहे. मी विचार करत होतो मदत करावी. अविनाश कडवट हसला. पुन्हा मदत? अशा त्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसायला लागली. भाऊसाहेब पुढे म्हणाले, हे 2 लोक इन्व्हेस्टर आहेत. मिलमध्ये पैसे टाकतील, बिझनेस उभा राहील. अविनाश अविनाश थंड आवाजात म्हणाला. बदल्यात काय? क्षणभर शांतता पसरली. भाऊसाहेबांनी नजर चुकवली. थोडासा हिस्सा. किती? अर्धा. हे ऐकताच अविनाशचा राग अनावर झाला. अर्धा? तो मोठ्याने म्हणाला. म्हणजेच आधी लग्न, आता मिल? भाऊसाहेबांचा चेहरा उतरला. मी तुझ्या भल्यासाठीच. बस. अविनाश म्हणजेच म्हणाला, माझ्या आयुष्याचा निर्णय पुरे झाले. दुसऱ्यांनी घ्यायला. अदिती पूर्ण शांत उभी होती. तिच्या बाबांकडे पाहताना तिला काहीतरी वेगळंच वाटत होतं. आज पहिल्यांदाच तिला वाटलं कदाचित अविनाश पूर्ण चुकीचा नव्हता. भाऊसाहेब अचानक चिडले. मग काय करणार आहेस? बँक मिल घेऊन जाईल. अविनाश काही क्षण गप्प राहिला. मग शांतपणे म्हणाला, जाईल तर जाऊ दे, पण मी उपकाराच्या बदल्यात स्वतःला विकणार नाही. स्वाभिमानाची जाणीव झाली होती. इतक्यात त्या 2 अनोळखी माणसांपैकी एक म्हणाला, विचार करा, नाही तर उशीर होईल. एवढं बोलून ते निघून गेले. भाऊसाहेबही जाताना अदितीकडे पाहत म्हणाले, तू तरी समजव त्याला. ती मात्र काही बोलली नाही. कारण पहिल्यांदाच तिला कोण बरोबर, कोण चुकतंय याबद्दल संभ्रम वाटायला लागला होता. खूप जड झालं होतं. अविनाशचा चेहरा अजूनही रागाने आणि तणावाने भरलेला दिसत होता. आशाताई शांत होत्या. अदिती मात्र सतत विचारात हरवलेली होती. तिने आज पहिल्यांदाच तिच्या बाबांना वेगळ्या नजरेने पाहिलं होतं. आजपर्यंत तिला वाटायचं बाबा जे काही करतात ते तिच्या भल्यासाठीच असतं. फक्त मदत होती की त्यामागे काहीतरी वेगळंच होतं. घरी परतल्यावर अविनाश काही न बोलता अंगणातल्या जुन्या खुर्चीवर जाऊन बसला. दोन्ही हात डोक्यावर ठेवून तो शांत बसून होता. आशाताईंनी हळू आवाजात विचारलं, चहा करू का? तो फक्त मान हलवून हो म्हणाला. अदिती काही क्षण तशीच उभी राहिली. मग ती स्वयंपाकघरात गेली. आशाताई चहा बनवायला लागल्या होत्या. आई, ती हळू आवाजात म्हणाली, माझे बाबा आधीपासून असे आहेत का? आशाताई काही क्षण शांत राहिल्या. मग म्हणाल्या, माणूस वाईट नसतो बाळा, पण पैसा आणि व्यवहार कधी कधी माणसाला बदलतात.
म्हणजे त्यांनी मदत केली हे खरं आहे, पण बदल्यात खूप अपेक्षा ठेवल्या. अदितीच्या मनात पुन्हा सकाळचं बोलणं आलं. हे लग्न एक व्यवहार होतं का? संध्याकाळ झाली. आकाशात अंधार पसरायला लागला. अविनाश अजूनही बाहेरच बसला होता. पहिल्यांदाच तो एवढा शांत दिसत होता. ती चहाचा कप घेऊन त्याच्याजवळ गेली. चहा, ती हलक्या आवाजात म्हणाली. त्याने वर पाहिलं. काही क्षण दोघे एकमेकांकडे बघत राहिले. मग अचानक म्हणाली, मी काही विचारू का? तो शांतपणे म्हणाला, विचार. तुम्ही माझ्यावर राग का काढला? काही क्षण शांत राहिला. मग कडवट हसू आणत म्हणाला, कारण मला वाटलं तू पण तुझ्या बाबांसारखी असशील. हे ऐकताच ती शांत झाली. पण तो पुढे म्हणाला, आता तसं वाटत नाही. तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. म्हणजे? तो हळू आवाजात म्हणाला, तू प्रयत्न करते आहेस. आईसोबत काम करतेस, घर समजून घेण्याचा प्रयत्न करतेस. हे शब्द ऐकून तिच्या मनात काहीतरी हलकंसं झालं. पहिल्यांदाच त्याने तिचे कौतुक केले होते. इतक्याच घराबाहेर अचानक गाडी थांबण्याचा आवाज आला. सगळ्यांनी दाराकडे पाहिलं. बाहेर भाऊसाहेब उभे होते. पण यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास गायब झाला होता. पण त्यांच्यासोबत एक बँकेचा माणूस उभा होता. घराच्या अंगणात अचानक शांतता पसरली. भाऊसाहेब गाडीतून खाली उतरले. त्यांचा चेहरा आज वेगळाच दिसत होता. नेहमीसारखा रुबाब नव्हता, आत्मविश्वास नव्हता. सोबत उभे असलेला बँकेचा माणूस हातात फाईल घेऊन होता. अविनाश खुर्चीतून उठला. आता काय? त्यांचा आवाज पुन्हा कठोर झाला. भाऊसाहेब काही क्षण शांत राहिले. मग हळू आवाजात म्हणाले, आता बोलू का? काही बोलायचं असेल तर इथेच बोला. आशाताई घाबरलेल्या चेहऱ्याने दाराजवळ उभ्या होत्या. अदिती मात्र बाबांकडे पाहत होती. आज त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच काहीतरी दडपण दिसत होतं. साहेबांनी तुमच्या कर्जाबद्दल बोललं आहे. अविनाश कडवट हसला. म्हणजे पुन्हा उपकार नाही? साहेब मध्येच म्हणाले. यावेळी ऐकून घे. क्षणभर शांतता पसरली. मग त्यांनी दीर्घ श्वास घेतला. मी काही कर्जाचा भाग भरायला तयार आहे. हे ऐकताच आशाताईंच्या चेहऱ्यावर थोडा दिलासा आला. पण अविनाशचा चेहरा मात्र बदलला नाही. बदल्यात काय? तो सरळ म्हणाला. भाऊसाहेब काही क्षण गप्प राहिले. मग म्हणाले, बदल्यात काही नाही. हे ऐकताच अविनाशच्या उपहासाने हसला. तुम्ही काही नाही हा माझा विश्वास बसत नाही. आदित्यने पहिल्यांदाच बाबांकडे नीट पाहिलं. हे खरंच अस्वस्थ दिसत होते. भाऊसाहेब शांत आवाजात म्हणाले, चूक झाली माझ्याकडून. घरात सगळे शांत झाले. मी मदत केली, पण बदल्यात खूप अपेक्षा ठेवल्या. लग्न घाईत लावलं. व्यवहारासारखं सगळं झालं. पण माझ्या मुलीचं आयुष्य बिघडवायचं नव्हतं. आदितीच्या डोळ्यात पाणी आलं. पहिल्यांदाच तिने बाबांना एवढं कमजोर पाहिलं होतं. अविनाश काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, आता अचानक एवढं बदलायचं कारण? भाऊसाहेबांनी नजर खाली केली. ती काल फोनवर खूप रडली होती. हे ऐकताच आदिती दचकली. तिला आठवलं की काल रात्री तिने आईशी बोलताना किती रडलं होतं. भाऊसाहेब पुढे आले. पहिल्यांदाच वाटलं ती कदाचित खूप चुकीचं केलं. अविनाशचा राग थोडा कमी झाला होता, पण अविश्वास अजून होता.